मराठा आरक्षणासाठी नेहमीच लढा उभारणारे मनोज जरांगेंनी खळबळजनक वक्तव्य केलंय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड निवडणुकीपूर्वी मला भेटायला आले होते असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जरांगेंना का भेटायला आले होते, यात कोणाचा काय हेतू होता? मुंडेंनी निवडणुकीआधी घेतलेल्या भेटीचा जरांगेंनी आत्ताच उल्लेख करण्यामागचं कारण काय? सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। धनंजय मुंडे निवडणुकीपूर्वी मला रात्री 2 वाजता भेटायला आले होते। सोबत वाल्मिक कराडही होता। या भेटीमध्ये मुंडे मला सांभाळा असं म्हणाले। त्यांनी कराडची ओळख करून दिली आणि त्यावेळी मी त्यांना हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा असंही म्हटलं होतं। जाताना मुंडे लक्ष राहू द्या असं मला म्हणाले। जाताना ते माझ्या पायाही पडले असं जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। पण मुंडेंनी निवडणुकीआधी घेतलेल्या भेटीचा जरांगेंनी आत्ताच उल्लेख करण्यामागचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे धनंजय मुंडेंना आणखी डॅमेज करण्याचा प्रयत्न। भगवानगडचे महंत नामदेव महाराज शास्त्रींची 31 जानेवारीला धनंजय मुंडेंनी भेट घेतली। या भेटीनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड आहे असं नामदेव शास्त्रींनी स्पष्ट केलं। यानंतर नामदेव शास्त्रींनाही टार्गेट करण्यात आलं। मग 2 फेब्रुवारीला नामदेव शास्त्रींची संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भेट घेतली। तेव्हा धनंजय मुंडेंच्या घोटाळ्याचे पुरावे देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींना दिले। तेव्हा नामदेव शास्त्रींनी आपण देशमुख कुटुंबियांच्या बाजूने असल्याचं विधान केलं। देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असंही शास्त्री म्हणाले। आता एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांसोबतच मित्र पक्षांकडूनही दबाव असताना नामदेव शास्त्रींनी आपली भूमिका बदलल्याचं दिसतंय। त्यातच जरांगेंच्या या विधानामुळे वाल्मिक कराड आणि मुंडेंचे संबंध किती घनिष्ठ होते हे अधोरेखित होताना दिसतंय। त्यामुळे धनंजय मुंडेच कराडला पाठीशी घालत असल्याचा मेसेज लोकांपर्यंत जाताना दिसतोय। तसेच देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्ण आंधळेला लपवलं असणार असं म्हणत जरांगेंनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवरच कृष्ण आंधळेला लपवल्याचा आरोप केल्याच्या चर्चा होत आहेत। थोडक्यात नामदेव शास्त्रींनी देशमुख कुटुंबियांना पाठिंबा दिल्यानंतर एकटे पडलेल्या धनंजय मुंडेंना आणखी डॅमेज करण्यासाठी जरांगेंनी त्यांच्या भेटीचा गौप्यस्फोट करून अचूक टायमिंग साधल्याचं आता बोललं जातंय। जरांगेंनी मुंडे कराड भेटीबद्दल खुलासा करण्यामागचं पुढचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे मुंडे बंधू भगिनींमध्ये आलबेल नसल्याचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवलं। लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यात जरांगे पाटील इफेक्ट मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळालं। मराठवाड्यामध्ये महायुतीची चांगलीच दाणादाण उडाली। रावसाहेब दानवे सारख्या अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला। पण लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त निकाल गाजला तो बीड लोकसभेचा। भाजपच्या पंकजा मुंडे बीडमध्ये पराभूत झाल्या। मराठा विरुद्ध ओबीसी या मुद्द्यावर बीडची निवडणूक गेल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना केलेल्या आव्हानामुळेच आता लोकसभेला पंकजा मुंडेंच्या पाठीशी धनंजय मुंडेंची ताकद होती। अर्थात त्यावेळी दोघे भाऊ बहीण हे एकत्र असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन न झाल्याच्या चर्चा होत्या। पण विधानसभा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा धनंजय मुंडेंना परळीत मोठं लीड मिळाल्याचं पाहायला मिळालं। आता ओबीसी समाजाची मतं जरी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभी असली तरी मुंडेंनी जरांगेंची भेट घेतल्यानं त्यांना मराठा मतदारांचाही फायदा झाला असावा ही शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी धनंजय मुंडेंनी आपली भेट घेतली आणि भेट घेऊन स्वतःचा फायदा करून घेतला असं जरांगे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी आपली भेट घेतल्यामुळेच त्यांच्या पदरात मराठा समाजाची मतं पडली होती असा जरांगेंच्या विधानाचा अर्थ काढला तर मनोज जरांगे स्वतः धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमध्ये भेदभाव करतात आणि धनंजय मुंडेंना झुकतं माप देतात असंही यातून दिसतंय। त्यामुळे मुंडेंच्या भेटीबद्दल विधान करून जरांगे स्वतः सुद्धा ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता वर्तवली जाते। मनोज जरांगेंनी केलेल्या आणखी एका मुद्द्यावर चर्चा होते आणि ते विधान म्हणजे जातीयवादी टोळी महंत नामदेव शास्त्री यांचं सर्व उघडं पडतंय। जे बोलायचं आहे ते बोलून घे, टोळीने दाखवलं की जातीवाद काय असतो असे जातीवादी शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले आहेत। हे विधानही मनोज जरांगे यांनी त्याच दिवशी केलंय। आता मनोज जरांगे यांनी केलेल्या या जातीयवादी टोळीच्या विधानामुळे धनंजय मुंडे हे जातीयवादी आहेत या चर्चा होऊ लागल्यात।
कारण धनंजय मुंडेंनी स्वतःच मंत्रीपद वाचवण्यासाठी नामदेव शास्त्रींना पुढे केलं आणि वंजारी समाजाचा पाठिंबा मिळवला। त्यामुळेच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाला थेट वंजारी विरुद्ध मराठा समाज असं वळण लागलं असल्याचंही बोललं जाते। या दोन समाजांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनीच केल्याचे आरोपही होत आहेत। त्यामुळे मनोज जरांगे यांनी जातीयवादी टोळी असं म्हणत धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे जातीवाद केल्याचा आरोप तर केला नाहीये ना, असं सुद्धा आता बोललं जातंय। तुम्हाला काय वाटतं, मुंडे कराड भेटीबद्दल आत्ताच केलेल्या या गौप्यस्फोटामागे नक्की कोणती कारणं असू शकतात? धनंजय मुंडे यांची इमेज डाऊन करण्याचा जरांगेंचा हा नवीन डाव तर नाहीये ना? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या टाइम महाराष्ट्राला फॉलो करा। धन्यवाद।